Hello friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to discuss about the second topic of chapter number 2, that is periodic classification of elements. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरमधील डोवेर आणि स्ट्राइड या टॉपिकचा स्टडी केला होता. एलिमेंट्सचं जसं क्लासिफिकेशन होत गेलं तसं इनिशियल क्लासिफिकेशन जे आहे एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनच्या टप्प्यामधील ते डोबेरायनरने केलं इन द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, त्याला आपण ट्राइड असं म्हणत होतो. आता तदनंतर न्यूलँड्स नावाच्या शास्त्रज्ञाने एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं, तर त्याच्या सिमिलर प्रॉपर्टीजचा स्टडी करू कसं त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊया. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्सला आपण सुरुवात करणार आहोत. हे पहा, इन 1866 English scientist John Newland arranged the elements known at that time in increasing order of their atomic masses. पहा, 1866 मध्ये जॉन न्यूलँड नावाच्या इंग्लिश शास्त्रज्ञाने एलिमेंट्सचे त्याच्या चढत्या अनुभारांकानुसार मांडणी केल्यावर त्याला त्याच्या फर्स्ट एलिमेंट आणि 8 एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये काही सिमिलॅरिटीज आढळल्या आणि त्याच्या संदर्भात त्याने लॉ पुट आउट केला, त्यालाच आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स असं म्हणतो. तर त्याला काय आढळलं, त्याने हे एलिमेंट्सची विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस मांडणी केली असता मांडणी करताना सुरुवात केली त्याने. इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ थोरियम. त्याने एलिमेंट्सची मांडणी करताना सुरुवात लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन पासून केली, अप टू थोरियम त्याने मांडणी केली. आणि त्याला काय लक्षात आलं, लक्षात घ्या, ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. For example, sodium is the 8th element from lithium and both have the similar properties. लक्षात घ्या, त्याला ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या अशा की एलिमेंट्सची त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडणी केली असता एव्हरी 8 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या फर्स्ट एलिमेंटच्या सिमिलर असतात. कशा तर त्या पाहूया. खाली आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. पहा, हायड्रोजन या लाइटेस्ट एलिमेंटपासून त्याने सुरुवात केली आहे. तर पहा, हायड्रोजन पासून 8 नंबरचा जो एलिमेंट येतोय तो कोणता येतो लक्षात घ्या. हायड्रोजन 1, लिथियम 2, बेरिलियम 3, बोरॉन 4, कार्बन 5th, नायट्रोजन 6, ऑक्सिजन 7 आणि फ्लोरीन 8. याचा अर्थ असा आहे की फ्लोरीन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये सिमिलर प्रॉपर्टीज न्यूलँडने दाखवल्या आणि म्हणून ते एकाखाली एक आले. पहा, तुम्ही जर सुरुवात केली लिथियम पासून, समजा लिथियमला आपण फर्स्ट नंबर दिला, तर लिथियम फर्स्ट, बेरिलियम सेकंड, बोरॉन थर्ड, कार्बन 4th, नायट्रोजन 5th, ऑक्सिजन 6th, फ्लोरीन 7th and sodium 8. So lithium and sodium have the similar properties according to Newland's law of octaves. तर पहा, न्यूलँडला हे लक्षात आलं की एलिमेंट्सची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार मांडणी केल्यावर एव्हरी 8 एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज टू दॅट ऑफ द फर्स्ट. मग पहा, याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवले टेबलमध्ये की कसे आहेत त्यांच्या सिमिलर प्रॉपर्टीज. त्याच पद्धतीने म्हटलंय पहा, अल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन. पहा, मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी विथ बेरिलियम. तर पहा, या ठिकाणी बेरिलियम आणि मॅग्नेशियम, तुम्ही बेरिलियम पासून स्टार्ट ऑफ केलं, फर्स्ट बेरिलियमला कन्सिडर केला तर 8 एलिमेंट येतो. मॅग्नेशियम मीन्स बेरिलियम अँड मॅग्नेशियम फर्स्ट अँड 8 एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज. त्याच पद्धतीने पहा, आपण जर या ठिकाणी कम्पेअर केलं म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीनच्या बाबतीत, फ्लोरीन पासून सुरुवात केली तर फ्लोरीन फर्स्ट कन्सिडर केला तर क्लोरीन बरोबर 8 एलिमेंट येतो, म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीन फर्स्ट अँड 8 एलिमेंट हॅव्हिंग द सिमिलर प्रॉपर्टीज. तर न्यूलँडचा हा जो ऑक्टेव्ज आहे, हा जो लॉ आहे, हा फर्स्ट आणि 8 एलिमेंटला कन्सिडर करून चालतो आणि म्हणून यालाच न्यूलँड्सचा लॉ ऑफ ऑक्टेव्ज असं म्हणतात. He called the similarity observed in the 8 and the first element as the law of octaves आणि म्हणून याला लॉ ऑफ ऑक्टेव्ज असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या पद्धतीने न्यूलँडने हे जे ऑक्टेव्सचा रूल मांडला यासाठी त्याने कशाची हेल्प घेतली आणि कशाच्या मदतीने त्याने
हे ऑक्टेव्हचा रूल मांडला. म्हणजे त्याने त्याच्या ऑक्टेव्हचा रूलला काही इव्हिडन्सेस दिले. ते कसे तर आपलं वेस्टर्न म्युझिकमध्ये डो रे मी फा सो ला ठी हे जे म्युझिकल नोट्स आहेत यांच्यामध्ये सुद्धा जी सिमिलॅरिटीज आहे एव्हरी 8 नंबरचा जो म्युझिकल नोट येतो तोच येतो. म्हणजे सिमिलर रिपिटेशन्स त्या ठिकाणी प्रॉपर्टीज होत असतं. जसं आपलं इंडियन म्युझिकमध्ये सुद्धा सा रे ग म प ध नी हे 7 स्वर आहेत, याला आपण सप्तक म्हणतो. आणि हे 7 नंतरचा 8वा स्वर हा तोच येत असतो. आणि तिथून द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी. सा टू नी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत जाते. देन कम्स द सा ऑफ द अप्पर सप्तक आणि पुन्हा सा येतो, त्याची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी डबल होत असते. त्याचप्रमाणे न्यूलँडने असं सांगितलं की आपण जेव्हा फर्स्ट एलिमेंट या दिलेल्या यांच्यामध्ये कुठलाही कन्सिडर केला तर त्याच्यापासून येणारा एक एलिमेंट हा त्या फर्स्टच्या सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतो. सिमिलरली आपण डेज इन वीक जे असतात संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, पुन्हा संडे यांच्यामध्ये जसं रिपिटेशन येतं, पिरियॉडिसिटी येते, ती पिरियॉडिक प्रॉपर्टीज न्यूलँडने दाखवली 8 एलिमेंटमध्ये आणि फर्स्ट एलिमेंटमध्ये. आता असं असलं तरी न्यूलँडच्या या ऑक्टेव्हच्या लॉचे काही लिमिटेशन्स आहेत. ते लिमिटेशन्स कोणते तर त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेऊया. पहा, मेनी लिमिटेशन्स वेर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्स. आता न्यूलँड्सच्या लॉचे लिमिटेशन्स कोणते कोणते आहेत ते लक्षात घेऊया. तर लिमिटेशन्स जे आहेत न्यूलँड्स लॉचे ते असे आहेत. पहा, दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. तर न्यूलँडचा हा जो लॉ आहे ऑक्टेव्हचा हा फक्त कॅल्शियम पर्यंत ॲप्लिकेबल होत असतो, इतर एलिमेंटमध्ये तो ॲप्लिकेबल नाही होत. म्हणजे पहा, हा जो चार्ट त्याने दिलेला आहे या ठिकाणी इथे कॅल्शियमपर्यंतच आपल्याला असं आढळून येतं की फर्स्ट अँड 8 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. ऑदर कॅल्शियमच्या पुढे गेल्यानंतर या प्रॉपर्टीज सिमिलर येत नाहीत, त्यांच्यामध्ये तफावत आढळायला लागते, थोड्याफार प्रमाणात वगळता. जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये हे आपल्याला डिफरन्स दिसतो, ते सिमिलर येत नाहीत. तर पहा, म्हणजेच न्यूलँड्सचा लॉ हा फक्त कॅल्शियमपर्यंत ॲप्लिकेबल होतो. सेकंड थिंग काय आहे पहा, न्यूलँड्स स्प्लिट ऑल द नोन एलिमेंट्स इन टेबल ऑफ 7/8 दॅट इज 56 बॉक्सेस. म्हणजे न्यूलँड्सच्या काळी फक्त 56 एलिमेंट्स जे आहेत ते त्याने म्हणजे ते 56 एलिमेंट मांडण्यासाठीच त्याने फक्त बॉक्सेस केलेले होते. म्हणजे 7/8चा त्याने एक टेबल तयार केला होता, त्याच्यामध्ये फक्त 56 बॉक्स आहेत की ज्याच्यात तो एलिमेंट पुटअप करू शकत होता. म्हणजे ॲट द टाइम ऑफ न्यूलँड म्हणजे 56 एलिमेंट्सच्या संदर्भात त्याने त्याच्या संदर्भातच त्याच्या याच्यामध्ये ॲकोमोडेशन केलेलं होतं टेबलमध्ये. नेक्स्ट थिंग काय आहे लक्षात घ्या, न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स इच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. तर पहा, न्यूलँडने काही बॉक्सेसमध्ये सिंगल एलिमेंट न घेता 2-2 एलिमेंट पुट आउट करून दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, लक्षात घ्या, या ठिकाणी बॉक्समध्ये तुम्हाला लक्षात येईल कोबाल्ट अँड निकेल हे जे 2 एलिमेंट आहेत हे एकाच बॉक्समध्ये त्याने पुट आउट केले. तसेच सेरेनियम अँड लॅन्थनम हे जे एलिमेंट आहेत हे पण त्याने एकाच बॉक्समध्ये पुट आउट केलेत. म्हणजे 2-2 एलिमेंट सुद्धा त्याने एका सेम बॉक्समध्ये टाकले. हे सुद्धा त्याचं डिमेरिट आहे. नंतर पहा, लक्षात घ्या अजून, he placed some elements with different properties under the same note in the octave. For example, Newland placed the metal cobalt and nickel under the note do along the halogens while तर पहा, न्यूलँडने काय केलं तर काही डिफरंट प्रॉपर्टी असलेल्या एलिमेंटला सुद्धा एका बॉक्समध्ये मांडून दिला. फॉर एक्झाम्पल, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन हा जो हॅलोजनचा ग्रुप आहे याच्यामध्ये त्याने कोबाल्ट अँड निकेलला पुट आउट करून दिलं, जो की कोबाल्ट अँड निकेल हे मेटल आहेत, हे सिमिलॅरिटी दाखवत नाहीत अलॉंग विथ हॅलोजन्सपेक्षा त्यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत, तरी सुद्धा त्यांनी त्याच्या बॉक्समध्ये टाकून दिलं. कशाला? कोबाल्ट अँड निकेलला हॅलोजनच्या ग्रुपमध्ये टाकून दिलं. तसंच नेक्स्ट अजून असं आपल्याला लक्षात येतं, वाईल iron Fe having similarity with cobalt and nickel away from them along with the non-metals O and S means oxygen and sulfur under the note Ti. तर पहा, फेरस, आयर्न याच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या कोबाल्ट आणि निकेलला सिमिलर होत्या, तरी सुद्धा कोबाल्ट आणि निकेलच्या सोबत आयर्नला न ठेवता त्यांनी टी या नोटच्या खाली फेरसला टाकलं, म्हणजे आयर्नला टाकलं, जो की
ऑक्सिजन आणि सल्फर यांच्यासोबत त्याच्या कोणत्याही प्रॉपर्टीज जे आहेत ते सिमिलर नसताना सुद्धा त्याला त्या ग्रुपमध्ये टाकण्यात आलं. हे न्यूलँड्सच्या लॉचं लिमिटेशन आहे, म्हणजे त्याच्या ऑक्टेव्हचं लिमिटेशन आहे. नेक्स्ट असं आहे पहा, न्यूलँड्स ऑक्टेव्हज डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट Newland's octaves did not have provision to accommodate newly discovered element. The properties of element discovered later on did not fit in the Newland's law of octaves. तर पहा, न्यूलँड्सने काय केलं लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात येत असेल की न्यूलँड्सचं जे प्रोव्हिजन आहे ते असं होतं. या ठिकाणी पहा, तुम्हाला हायलायटरने जे आहे ते थोडंसं पुढे हायलाइट होऊन गेलं. तर लक्षात घ्या मी काय प्रॉपर्टी सांगतोय ती. द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. म्हणजे न्यूलँड्सच्या त्या ऑक्टेव्सच्या लॉमध्ये असं प्रोव्हिजन नव्हतं की न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटला तो अकोमोडेट करू शकेल. म्हणजे त्यांच्या संदर्भात त्याने कुठल्याही प्रकारचं प्रोव्हिजन दिलं नाही. द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि नव्याने डिस्कवर्ड झालेले जे एलिमेंट होते त्यांच्या प्रॉपर्टीज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्समध्ये फिट बसू शकल्या नाहीत. म्हणजे न्यूलँड्स लॉ हा न्यूली डिस्कवर एलिमेंटला ओबे होऊ शकला नाही. हे आहेत न्यूलँड्स लॉचे लिमिटेशन. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे जे लिमिटेशन्स आपण स्टडी केले, जसं डोबेरायनसचं ट्रायल सुद्धा आपण अभ्यासलं, त्याचे पण लिमिटेशन्स आहेत. आपण सायमल्टेनियसली या चॅप्टरमध्ये जे जे लॉ स्टडी करणार आहेत, म्हणजे ज्या ज्या शास्त्रज्ञांनी एलिमेंट्सची अभ्यास केला, मांडणी केली, त्यांचं क्लासिफिकेशन केलं, त्या प्रत्येक गोष्टीत त्यांचे काही प्लस पॉईंट आहेत ज्याला आपण मेरिट्स म्हणतो, आणि काही मायनस पॉईंट आहेत म्हणजे ड्रॉबॅक्स आहेत ज्यांना आपण त्याचे लिमिटेशन्स किंवा डिमेरिट्स असं सुद्धा म्हणतो. तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हच्या संदर्भात पुन्हा रिवाइज करतो. महत्त्वाचे पॉईंट आपल्याला काय लक्षात घ्यायचे आहेत. In 1866, English scientist Newlands explained the relationship between the atomic masses of element and their periodicity. Means त्यांच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत फर्स्ट अँड एट एलिमेंटच्या संदर्भात ते न्यूलँड्सने स्टडी केलं आणि त्याने त्यांची मांडणी कशा पद्धतीने केली. तर न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. अँड व्हॉट इज इट्स लॉ? ही फाउंड दॅट the every element has properties similar to those of the first. तर त्याला असं लक्षात आलं की every element had properties similar to those of the first when they are arranged with increasing order of their atomic masses. आणि या लॉलाच न्यूलँड्सचा लॉ ऑफ ऑक्टेव्हज असं म्हणतात. त्याचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सायमल्टेनियसली स्टडी केले या बॉक्समध्ये, आणि त्याचे लिमिटेशन्स कोणते कोणते होते तेही मी तुम्हाला सांगितले. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रत्येकाचे साधारणतः जसं आपण डोबेरायनस ट्रायल्स अभ्यासला, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, तसं पुढचं जे कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहेत ती आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलच्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्सच्या संदर्भात इन डिटेल इन्फॉर्मेशन घेतली. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉर गेटिंग द इमिजिएट नोटिफिकेशन ऑफ अपकमिंग लेक्चर. सो फ्रेंड्स, वी हॅव टू स्टे हिअर नाव. बाय, सी यू, अँड पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. ओके, धन्यवाद.